सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांची अट मान्य करा, त्यामध्ये काहीच अडचण नसल्याचं जरांगे पाटील म्हणालेत। सगळे सोयरे शब्दाचा गैरअर्थ लावण्यात आला असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत। पात्र व्यक्तीच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे अशी मागणी जरांगे पाटलांची आहे। सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयर पण होतंय तो, परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे, आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला। सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं होतंय किंवा मला एखाद्याकडे मुलगी द्यायची किंवा आमच्या घरात करायची, ते सगळे सोयरे हे असलेच पाहिजे। याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे आहेत, बाकीच्या सगळ्यांचे कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आहेत। आमचे पुरावे असताना आरक्षण माहित नाही मध्ये नाहीये। आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती आहे, एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या, आपला विषय इथं संपतोय। कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण, काहीच अडचण नाही। जरांगे पाटील साहेब म्हणतात की सगळे सोयरे हा जो शब्द आहे, त्या सगळे सोयरे शब्दाच्या बाबतीत तुम्ही विस्तृतपणानं सांगा, सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये धरा। तर त्याच्या सुद्धा बाबतीत जे आपले रिटायर्ड जस्टिस शिंदे साहेब आहेत, रिटायर्ड जस्टिस गायकवाड साहेब आहेत, त्यांना याच्या बाबतीतली व्याख्या नेमकी कशी आहे, त्याला कायदेशीर आधार कसा घेता येईल सगळे सोयरे शब्दाला, हे सुद्धा तपासायला किंवा याच्या बाबतीत सुद्धा महाअभियोक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल होते आजच्या बैठकीमध्ये, त्यांना सुद्धा सीएम साहेबांनी सांगितलं की हे सगळे सोयरेच्या बाबतीतली सुद्धा व्याख्या तपासा आणि त्याच्या बाबतीत सुद्धा लवकरच परत बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत। सगळे सोयरे शब्दाच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण आता म्हणजे आधी जो विषय झालेला होता तो थोडा वेगळा होता, पण आता त्यांनी सांगितला तो थोडा विषय वेगळा आहे। सोयरे म्हटल्यावर आता मुलगी जर आपण सासरवाडीला गेली तर सासरच्या लोकांनाही सर्टिफिकेट द्या असा अर्थ जो गृहीत आहे, अपेक्षित तो होत नाहीये। आता त्यांनी ते मान्य केलेलं आहे, मला वाटतं याच्यावरही तोडगा निघेल।